खूपदा आपण असं ऐकतो की राईस चांगलं नाही आहे, तर खरंच राईस चांगलं आहे का वाईट आहे? तर आपण कोणत्या क्वालिटीचं राईस खात आहे आणि त्याच्यासोबत काय खात आहेत आणि आपलं दिवसभर एनर्जी किती आपण स्पेंड करतो याच्यावर डिपेंड करतं. समजा आपण दिवसभर बसून आपले काम आहे, तर राईसनी वजन वाढू शकतं. पण जर आपण ॲक्टिव्ह लाईफ आहे आपली, तर आपण थोडं राईस, फुल प्लेट भरून नाही, थोडं राईस खाऊ शकतो. मग आता या राईसमध्ये काय असते? तर राईसमध्ये कार्बोहायड्रेट असते, याच्यासोबत बी विटॅमिन पण असते, आयर्न असते, अँटीऑक्सिडंट असते. तर हे याच्यामध्ये अमायनो ॲसिड जे आहे, जर आपण राईससोबत दाल घेतली किंवा राईससोबत फिश घेतली, राईससोबत कर्ड घेतलं, कर्ड राईस ज्याला म्हणतो, किंवा मग राईससोबत भाजी खाल्ली, तर असं मिक्स करून खाल्लं तर दोघांचं कॉम्बिनेशन मिळून ते एक चांगलं डाएट होतं. तर राईस मॉडरेट अमाऊंटमध्ये खाल्लेलं चांगलं आहे. त्याच्यात पण जे सुपर रिफाईंड पॉलिश्ड राईस आहे, तर त्याचे फायबर निघून जातात. त्या पॉलिशिंग केल्यामुळे फायबर निघून जाते, म्हणून मग त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी होऊन जाते. म्हणून शक्य जर आहे तर आपण मग ब्राऊन राईस, रेड राईस असे जे वरचं टर्फल न काढलेलं जर राईस आहे ते खाल्लं तर जास्त आपल्याला जास्त त्याच्यामध्ये आपल्याला पौष्टिक गुण मिळतात. आणि तिसरं आहे, जर वजन कमी करायचं, आपलं वजन आधीच जास्त आहे किंवा PCOD आहे किंवा डायबिटीज आहे, तर राईसमुळे पटकन कार्बोहायड्रेट असल्यामुळे पटकन ग्लुकोज वाढते. तर अशा लोकांना मग राईस कंट्रोल करावं लागेल किंवा बंद करावं लागेल. कारण आता वेट लॉस करायचं आहे. वेट जर तुमचं व्यवस्थित आहे, तर तुम्ही राईस थोडे मात्रामध्ये खाल्लं तर तुम्हाला काही त्याचा साईड इफेक्ट होणार नाही किंवा त्याचे काही दुसरे हॅझार्ड्स होणार नाही. किंवा डेलीमध्ये जर मॉडरेट अमाऊंटमध्ये राईस खात आहे, तुमची ॲक्टिव्हिटी पण आहे, तुम्हाला काही डिझीज नाही आहे, PCOD नाही आहे, इन्सुलिन रेजिस्टन्स नाही आहे, तर तुम्ही राईस खाऊ शकतात. पण जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, तर हे राईसमुळे एकदम शुगर स्पाईक होऊन जाते आणि मग थोड्या वेळाने अजून मग भूक लागते. तर अशा वेळेस आपण ते राईस टाळून दुसरे ऑप्शन शोधायला पाहिजे. आता समजा खूप लोक ग्लुटेन म्हणून व्हीट वाईट आहे का चांगलं आहे हे पण विचारतात. तर गहू चांगला आहे. गहू, राईस आणि व्हीट हे दोन्ही खूप साऱ्या लोकांचं स्टेपल फूड आहे इंडियामध्ये. तर व्हीट चांगलं आहे, पण त्याला पॉलिश करून त्याच्यातून जे मैदा तयार होतं ते मैदा वाईट आहे, कारण पॉलिशिंगने फायबर निघून गेले, विटॅमिन्स निघून गेले. फक्त अनपॉलिश्ड जर आहे व्हीट, तर आपण जर होल व्हीटचा आटा घेतला ते चांगलं आहे. किंवा आजकाल मल्टीग्रेन आटा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे मिलेट्स किंवा क्युनोआ काही ॲड करून मल्टीग्रेन्स 2-4 मिक्स करून मग आटा तयार केले, ते पण चांगला असतो. आणि जे आधीच्या काळात काही ज्या भागात पाऊस होत नाही त्या भागात वेगवेगळे मिलेट्स होते, म्हणजे ज्वार, बाजरी, तर हे आधी खात होते. पण त्याचे मग ते खूप वेळ मऊ राहत नाही त्याची भाकरी किंवा चपाती, तर त्यामुळे ते काही दिवसांनी मग कमी झालं खायचं. पण आता कळालं आहे की त्याच्याने लवकर शुगर वाढत नाही, म्हणून तेच खायला पाहिजे. तर त्याचे आजकाल मग डोसा करा किंवा चिला करा, असं वेगवेगळे, किंवा उपमा बनवा, खिचडी बनवा, ज्वार, बाजरा, हे वेट लॉसमध्ये आजकाल सगळे डायटिशियन सांगत आहेत. तर व्हीट पण चांगलं आहे, पण ज्यांना ग्लुटेनची सेन्सिटिव्हिटी आहे, म्हणजे त्यांना ते ग्लुटेन असतं व्हीटमध्ये, त्याच्यामुळे कोणाकोणाला पोटात गॅस तयार होते आणि मग रॅशेस पण होऊ शकतात, अंग खाजवू शकते, अपचन होते, कॉन्स्टिपेशन होते, असे वेगवेगळे जर प्रॉब्लेम होत आहे तर ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी म्हणायचं याला. त्यांना व्हीट जमत नाही. तुम्ही मॉडरेट अमाऊंटमध्ये घेत आहे जसं राईससारखं, तर व्हीट आणि राईस दोन्ही चांगले आहेत. पण जर का तुम्हाला PCOD आहे, वेट लॉस करायचं आहे, तर तुम्ही मग मिलेट्स, ज्वार किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती किंवा दुसरं काही बनवून खाल्लं तर ते अजून त्याच्यापेक्षा बेटर राहील.